स्थान, षष्ठ स्थानात पण ग्रह नाहीये, बरोबर. हो. आता सप्तम स्थानात रास कुठली आहे? मेष. मेष. मेष रास आहे. मेष मंगळ. राशीचा मंगळ. मंगळ. चंद्र हा मंगळाच्या राशीत आहे, म्हणजे कुठल्या राशीत आहे? मित्र राशी. मित्र. रवी, चंद्र, मंगळ आणि गुरु हे राशीत. म्हणजे हे मित्र राशीत आहे. नेपच्यून काही यांच्या ग्रुप मधला नाहीये, बरोबर. बरोबर. त्यामुळे नेपच्यून शत्रू राशीत आहे, बरोबर ना. हो. हो. आता अष्टमात कुठला आहे तो मला दिसतच नाही. वृषभ. अष्टमात वृषभ रास आहे. वृषभ राशीत केतू आहे. शुक्र म्हणजे नंतर मित्र वृषभ राशी. राशीचा स्वामी शुक्र आहे, म्हणजे हा मित्र राशीत आहे. लक्षात आलं ना. हो. केतू वृषभ राशीत आहे आणि हा त्यांच्या ग्रुप मध्ये, त्यामुळे हा मित्र राशीत आलाय. आता बुध मित्र राशी. शुक्र. आता अरे नवम स्थान आहे, भाग्यस्थान आहे. आता भाग्यस्थानात कुठली रास आहे? मिथुन. मिथुन रास आहे. मिथुन राशी कोण आहे? बुध. बुध स्वराशी. बुध स्वराशीत आहे, बरोबर. हो. आणि बुधाबरोबर इथे शुक्र पण आहे, मित्र राशीत. शुक्र मित्र राशीत आहे, बरोबर. लिंक लागते ना सगळ्यांना? हो. सगळ्यांकडनं येऊन एकदा लिंक लागते म्हणून. हो हो. अडचण असेल तर सांगा. शुक्र हा मित्र राशीत आहे. आता रवी हे दशम स्थान आहे. दशम स्थानात कुठली रास आहे? कर्क. कर्क रास. कर्क राशीचा स्वामी कोण आहे? चंद्र. बरोबर. चंद्र रवी मित्र. मित्र ग्रह आहेत, म्हणजे ते मित्र राशीत आहे. हे लाभस्थान आहे. लाभस्थानात काही ग्रह नाहीये, बरोबर. आणि आता इथे व्ययस्थानात कुठली रास आहे? कन्या. कन्या. आता इथे हर्षल आणि प्लुटो आहे. त्यांच्याच ग्रुप मधले आहेत, त्यामुळे हे सगळं मित्र राशीत आहे, बरोबर. बरोबर. ही पत्रिका तुम्ही पाहिजे एकदा वहीत लिहून घ्या पटकन, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला लक्षात येईल. सर जरा तुमचा कॅमेरा थोडासा खाली करता का, म्हणजे क्लिअर दिसतं. स्लाइटली खाली करा. येस, थँक्यू. परफेक्ट. लग्न स्थानात स्थूल रास आहे. 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 असे ड्रॉ करा. नंतर लग्न स्थानात मंगळ लिहिलेला आहे. नंतर राहू, राहू, गुरु, शनी. इथे काही ग्रह नाहीये. चंद्र, नेपच्यून. उद्या शुक्र. कोणतरी माईक चालू ठेवून बोलताय, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होत आहे. कोणीतरी माईक चालू ठेवलंय. माईक प्रत्येकाला हे करा, डिस्टर्बन्स येत नाही एवढं बघा. तर कुणाला चुकून ऑन राहिला असला, नाही डिस्टर्बन्स येत असला तर तेवढं जरा प्रत्येकाने काळजी घ्या. ते प्रत्येकाचं लिहून झालं का हे सगळं?
हे प्रत्येकाचं लिहून झालं तर मी पुढचं सुरू करतो. सर एक 2च मिनिटं. हो. हा सर झालं. झालं सगळ्यांचं लिहून? हो झालं. हा हा वेळ. हे बघा आता आता आपण हे सगळं मित्रग्रह शत्रुग्रह बघितले. आता लग्न स्थानात तूळ रास आहे, म्हणजे लग्नेश कुठल्या स्थानात आहे? तूळ राशीचा स्वामी शुक्र. लग्नेश कुठल्या स्थानात आहे आता इथे? तूळ राशीचा स्वामी शुक्र, बरोबर. तो कुठल्या स्थानात आहे आता? 9व्या. नवम स्थानात आहे. म्हणजे भाग्यस्थान. हा म्हणताना काय म्हणायचं आपण? लग्नेश भाग्यात आहे, बरोबर. नंतर पुढची रास आहे इथे वृश्चिक. स्वामी कोण आहे? मंगळ. मंगळ. मंगळ कुठला आहे? लग्नात आहे. लग्नेश. द्वितीयेश लग्न स्थानात आहे. द्वितीयेश लग्न स्थानात. नंतर आता तृतीय स्थानात धनुरास आहे. धनुराशीचा मालक गुरु. गुरु, म्हणजे तृतीयेश तृतीयात आहे. स्वग्रही. हा, तृतीयेश तृतीयात आहे, स्वग्रही. आता चतुर्थ स्थानात मकर रास आहे. मकर राशीचा स्वामी कोण आहे? शनी. शनी. म्हणजे चतुर्थेश स्वराशीत आहे. चतुर्थात. चतुर्थेश चतुर्थात आहे. आता पंचमा आणि ह्या स्थानात कोणी नाहीये, त्यामुळे आता आपण ते घेऊया नको, किंवा आता घेऊया म्हणजे मग सगळे लाईनीत तरी येतील. आता इथे कुंभ रास आहे. पंचम स्थानात कुंभ रास आहे. कुंभ राशीचा स्वामी कोण आहे? शनी. शनी. म्हणजे पंचमेश कुठल्या स्थानात आहे? चतुर्थ स्थानात. पंचमेश चतुर्थात आहे, बरोबर. आता हे 12 हे मीन रास आली. मीन राशीचा स्वामी आहे गुरु, बरोबर. षष्टेश कुठे आहे? तृतीय. षष्टेश तृतीय स्थानात आहे, बरोबर. षष्टेश तृतीय स्थानात आहे. आता इथे मेष रास आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ. प्रथम स्थानात. लग्न स्थानात आहे, म्हणजे सप्तमेश लग्न स्थानात आहे. सप्तमेश प्रथम स्थानात किंवा लग्न स्थानात आहे. आता अष्टम स्थान. अष्टम स्थानात कुठली रास आहे? वृषभ. वृषभ राशीचा स्वामी शुक्र. शुक्र कुठल्या ह्याच्यात आहे? 9व्या स्थानात. अष्टमेश नवम स्थानात आहे, म्हणजे भाग्यस्थानात आहे. ते नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान म्हणतो ना आपण त्याला. ते अष्टमेश नवम स्थानात आहे, बरोबर. आता मगाशीच आपण बघितलं मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. हे भाग्येश भाग्यातच आहे, बरोबर. भाग्येश भाग्यात. कर्क राशी आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र. म्हणजे हे दशम स्थान आहे.
दशमेश कशात आहे? हो. चंद्र सप्तम स्थानात. हा, दशमेश सप्तम स्थानात आहे चंद्र. तर हे आलं, हे कितवं स्थान आहे? लाभस्थान 11व. 11वं. हा, 11. एकादशेच म्हणतो आपण किंवा लाभ स्थानात म्हणतो. तर लाभेश कशात आहे? रवी 10व्या स्थानात. दशमात आहे. बरोबर, 10व्या लाभेश दशमात. दशमात आहे. हो. आणि आता हे शेवटचं स्थान दशमात. 12वं स्थान. 12वं स्थान आपण काय म्हणतो? व्ययस्थान. व्ययस्थान. द्वादश व्ययस्थान. व्ययस्थान. व्ययश त्याचा कन्या रास आहे. कन्या राशीचा स्वामी कोण आहे? बुध. बुध. हा, म्हणजे बुधाचा भाग्य आहे इथे. व्ययश नवमात. भाग्यात. नवमत किंवा भाग्यात आहे. व्ययश भाग्यात. असं आपण कुंडलीचं वाचन करतो. बरोबर. हो. मग आता आपण मित्र राशीत आहे का ते बघितलं. कुठल्या राशीचा स्वामी कुठल्या घरात आहे ते बघितलं. बरोबर. आता हीच पत्रिकाचं पुढचं स्टेप घेऊ आपण. आता मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ग्रहाची एक विशिष्ट दृष्टी आहे. बरोबर. आणि काही ग्रहांना स्पेशल दृष्टी आहे. बरोबर. आता परत एकदा सांगतो, रवीला 7वी दृष्टी आहे. आता एवढं बोलायला लागलं ना, सगळं कॉपी करतो. ए कॉपी कॅट. आपण काय बोललं की तेच कॉपी कॅट. हॅलो, जरा माईक चालू राहिला कोणाचं तरी. वा. नवीन शिकलाय 2-3 आता 2 वर्षाचा पूर्ण ना. चंद्राला 7वी दृष्टी आहे. आता शाळेत जायचं वय झालंय गंदा. हॅलो, शाळेत जायचंय. हे होतं, आवाज येतोय सर. प्लीज कोणाचा तरी आवाज येतोय, माईक चालू राहिलाय आणि डिस्टर्बन्स येतोय. तर थोडा डिस्टर्बन्स हे करा, कमी करा. रवीला 7वी दृष्टी आहे. चंद्राला 7वी दृष्टी आहे. मंगळाला किती आहे? स्पेशल 4. 4थी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी आहे. 4, 7 आणि 8. बुधाला पुन्हा फक्त 7वी दृष्टी आहे. गुरुला 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी आहे. शुक्राला पुन्हा 7वी दृष्टी आहे. शनीला 3री, 7वी आणि 10वी दृष्टी आहे. बाकी हे जे ग्रह आहेत त्यांना फक्त 7वी दृष्टी आहे. अर्शन, नेपच्यून, प्लुटो यांना 7वी दृष्टी आहे. ही पूर्ण दृष्टी मी बघतात. हे तुम्ही लिहून घ्या पाहिजे. रवीच्या पुढे 7 लिहा, चंद्राच्या पुढे 7, मंगळाच्या पुढे 4थी, 7वी आणि 8वी, बुधाच्या पुढे 7, गुरुला 5, 7, 9. 5, 7 आणि 9. शुक्राची 7च आहे. शनीला शनी 3, 3, 7 आणि 10. आणि मग हे प्रत्येकाला 7 सप्तम दृष्टी आहे. हे लिहून घ्या पाहिजे 1-2 मिनिटं. आता ही दृष्टी मोजायची कशी ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण पहिला रवी ग्रह घेऊया. रवीची सप्तम दृष्टी आहे. म्हणजे जेव्हा आपण दृष्टी मोजतो तेव्हा स्वस्थान पहिलं धरायचं. ओके. तर हे पहिलं 1, 2, 3, 4, 5,
6 आणि 7 बरोबर. 1 2 3 4 5 6 7 हे कॅल्क्युलेट करताना पहिलं घर धरायचं म्हणजे पहिलं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे रवीची सप्तम दृष्टी बरोबर समोरच्या स्थानावर पडते. म्हणजे रवीची दृष्टी रवी दशमात आहे. रवीची दृष्टी चतुर्थ स्थानावर पडते, पूर्ण दृष्टी आहे. हे लक्षात आलं तुमच्या? हो. रवीची सप्तम दृष्टी पूर्ण दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. आता चंद्राची 7वी दृष्टी आहे. एकदा तुम्ही आपण लिहिलं की तुमच्या पटापट पाठही होऊन जाईल. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे चंद्राची बरोबर 7वी दृष्टी म्हणजे प्रथम स्थानावर. प्रथम स्थानावरची 7वी दृष्टी. 1 आणि 7 बरोबर समोर आले. 7वी दृष्टी म्हटलं की समोरच्या स्थानावर धरायचं. आता मंगळाला 3 वेगवेगळ्या दृष्ट्या म्हणजे चतुर्थ सप्तम आणि अष्टम. आता मंगळाचं चतुर्थ स्थान म्हणजे हे कुठलं होतं हे पहिलं धरायचं. 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 म्हणजे मंगळाची दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. चौथी दृष्टी बरोबर. नंतर सप्तम दृष्टी. 7वी दृष्टी सप्तमावर. हा 7वी दृष्टी मंगळाची पुन्हा सप्तम स्थानावर आहे. आणि आता 8वी दृष्टी ही 7वी दृष्टी आहे म्हणजे 8वी दृष्टी इथे आली ऑटोमॅटिक. हो. मंगळाची 8वी दृष्टी अष्टम स्थानावर आली. 4 7 आणि 8 हे सगळ्यांच्या लक्षात येते ना? हो. 4 7 आणि 8 नंतर ही बुधाची 7वी दृष्टी आहे फक्त बुधाला. तिसऱ्या ग्रहावर. हा मी आता बाण नाही तृतीय काढणार. बुधाची 7वी दृष्टी म्हणजे डायरेक्ट इथे आली. तृतीय स्थान. तृतीय स्थानावरती आली 7वी दृष्टी. आता 7व्या दृष्टीचे मी काही हे करत नाही, बाण काढत नाही तर खूप विस्फोट होईल इथे. बुधाची 7वी दृष्टी इकडे आली. आता गुरु 5 7 9. 5 7 आणि 9 आता गुरु इथे आहे आपला. 1 2 3 4 आणि 5 हे गुरुची पंचम दृष्टी सप्तम स्थानावर. सप्तम स्थानावर आली आहे. 7वी दृष्टी इथे आली आहे भाग्यस्थानावर. भाग्यस्थानावर 7वी दृष्टी आली. आणि 9वी दृष्टी कुठे येणार शेवटी? लाभस्थान. 8 आणि 9 हे गुरुची 9वी दृष्टी इथे आली. मोजायला गेलं तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9वी दृष्टी गुरुची पूर्ण दृष्टी लाभस्थानावर आहे. आता शुक्राची सप्तम दृष्टी आहे. शुक्र आपल्या भाग्यात आहे. तृतीय स्थानावर. तृतीय स्थानावर बरोबर समोरच्या स्थानावर आली. शुक्राची दृष्टी तृतीय स्थानावर. आता शनी ग्रहाची दृष्टी तृतीय सप्तम आणि दशम. आता शनी कुठे आहे आपला? चतुर्थ स्थानात. शनी दशम मकर राशीच्या चतुर्थ स्थानात. आता शनीची तृतीय दृष्टी म्हणजे कुठे येणार? आता हे 1 हे 2 आणि हे 3 हे शनीची तृतीय दृष्टी षष्ठम स्थान. षष्टम स्थानावर आली. तृतीय सप्तम स्थान ऑटोमॅटिक इथे येणार. चतुर्थ स्थानाची दृष्टी दशम स्थानावर आली. सप्तम दृष्टी. रवी आणि शनी एकमेकावर बघतायत असा त्याचा अर्थ झाला. समजलं ना?
शनीची सप्तम दृष्टी रवीवर आहे. रवीची सप्तम दृष्टी या दोघांची एकमेकावरती पूर्ण दृष्टी आहे. आणि शनीची आता 10वी दृष्टी. हे 7 झालं. 8, 9 आणि 10 हे शनीची इथे आली दृष्टी. बरोबर आहे. शनीची 10वी दृष्टी प्रथम कुठे स्थान. आली? प्रथम प्रथम स्थान. स्थानी स्थानावर आली दृष्टी. बरोबर. शनीची दृष्टी लग्न स्थानावर आली. बाकी हे जे ग्रह आहेत राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो त्यांना सप्तमच दृष्टी आहे. म्हणजे आता आपण राहू घेतला तर राहू बरोबर केतूच्या समोरच आहे. आणि केतू राहूच्या समोर आहे. म्हणजे ते एकमेकांना नेहमीच बघत असतात. आता ह्यांच्या राशीत तिथे कुठलीच ग्रह नाहीये त्यामुळे हे फक्त एकमेकाला बघतायत. नंतर हर्षल आणि प्लुटो हे एका इथेच टाकले. तर दोघांची सप्तम दृष्टी षष्ठ स्थान आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे व्ययस्थानात जे आहे ते षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. आणि प्लुटोचं झालं. आणि नेपच्यून नेपच्यून प्रथम स्थानावर. प्रथम स्थानावरती 7वी दृष्टी आहे. पूर्ण दृष्टी. अशा पूर्ण दृष्टीचं फार महत्व आहे. आपल्या कुंडलीची जेव्हा आपण प्रेडिक्शन बघायला लागतो त्यावेळेला कुठल्या ग्रहाची पूर्ण दृष्टी कुठल्या स्थानावर आहे आणि कुठल्या ग्रहावर आहे ते आपल्याला प्रेडिक्शन करताना उपयोगी पडतं. तर हे सगळं तुम्ही जरा पुढच्या 2-3 दिवसामध्ये रिवाइज करा. काही शंका आली तर फोन करा मला. पण हे अशा ग्रहांच्या दृष्ट्या आहेत. तू रिवाइज सप्तम दृष्टी तर प्रत्येक ग्रहाला आहेच. त्यामुळे प्रत्येक ग्रह आपल्या समोरच्या राशीवर स्थानावर बघतच असतो. मंगळाची चतुर्थ आणि अष्टम या आणि सलग आहे. मंगळाची चतुर्थ 1, 2, 3, 4 नंतर गुरु 5, 7 आणि 9 म्हणजे हे 1, 2, 3, 4, 5 7वं इथे आलं. 8वं 9वं इथे आलं. आणि शनीचं 3, 7, 10 म्हणजे शनी आता इथे लिहिलाय तो तृतीय दृष्टी इकडे आली. सप्तम दृष्टी बरोबर त्याच्या समोरच्या घरावर आली. 8वी, 9वी आणि 10वी लग्न स्थानावर आली. या दृष्ट्यांचं तुम्हाला कळलं तर मग मी पुढच्या स्टेप्स घेतो. आता सर एक विचारू शंका. विचारा ना. आपण म्हणतो की म्हणजे या सगळ्यांना प्रत्येक ग्रहाला सप्तम दृष्टी पूर्ण दृष्टी असते. पण मग 4, 8 किंवा ह्या पण पूर्ण दृष्टीच म्हणायची आपण. हो त्या पण पूर्ण दृष्टी. या पूर्ण दृष्टी आहेत. ओके. पूर्ण दृष्टीने बघतात. ह्या फार त्या पूर्ण दृष्टीला जास्त महत्व आहे. ओके. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून घ्या वहीमध्ये. आता मी काय करतो हे बाण जे लिहिले ते सगळे काढून टाकतो. पाहिजे तुम्ही परत हीच कुंडली वेगळी वहीत लिहा. म्हणजे मग तुम्हाला इतर योग मला सांगता येतील आणि तुम्ही तुमच्या त्या वहीमध्ये खालती लिहून घेऊ शकाल. काल आपण युती योग पाहिलाय. युती योग कधी असतो? ग्रह जेव्हा एकाच किती अंतर पाहिजे 2 ग्रहात 6 किंवा मागे पुढे मागे 5 डिग्री 5 ते 7 डिग्री किंवा पुढे 5 ते 7 डिग्री तर ते युती धरली जाते ग्रहांची. परत तुम्ही एक हीच कुंडली परत खाली लिहून घ्या म्हणजे तुमची विस्मीट होणार नाही.
आणि मग पुढचे जे योग आहेत ते तुम्हाला समजायला आणि तुमच्या वहीत लिहायला सोपे जाते. आता ऍरोज मी सगळे जरा डिलीट करतो 2 मिनिटं. तुमचं लिहून झाले असेल परत वेगळं. लिहून झाले की सांगा म्हणजे मी पुढचे सुरू कर. झालेली. सगळ्यांची झाली का लिहून? अजून हो, तुमच्या सर. हो येऊ दे. झाली. झाली आहे ना लिहून? आता काल हो. आपण युती कधी होते ते आपण पाहिलं. युती असू शकते. तर आता तुम्हाला कुठल्या ग्रहांची युती असू शकते असं वाटतंय कालच्या आपल्या अभ्यासावर? पण सर तर ते दोन ग्रह अनुष्ठी एकाच राशीत येतात, एकाच घरात येतात त्यावेळेला त्यांची युती होण्याची शक्यता असते. तर इथे दोन ग्रह कुठल्या कुठल्या स्थानात आहेत? पहिल्या 12व्या इथे काही नाहीयेत. इथे फक्त आहेत चंद्र, नेपच्यून आणि बुध, शुक्र. चंद्र नेपच्यून सप्तमात आहेत, यांची युती असू शकते. नंतर बुध आणि शुक्र नवमात. त्यांची युती असू शकते. आणि हर्षल प्लुटो या दोघांची युती असू शकते. बरोबर. आता हे युतीचं झालं. आता हे प्रमुख योग आधी बघूया आपण. हे 4 जे प्रमुख योग आहेत ते बघूया. मग पुढचे योग जे आहेत ते आता पुढच्या ह्याला बघूया. आता प्रमुख योग काय आहे की आता लाभयोग म्हणतात. पहिला लाभयोग. आता लाभयोग म्हणजे कसं की आता हे प्रथम स्थान आहे. बरोबर. प्रथम स्थानाच्या पाठी म्हणजे हे व्ययस्थान झालं आणि हे लाभस्थान आहे. बरोबर. प्रथम स्थानाच्या पाठीमागे तिसरा जे स्थान आहे
इथे जर का एखादा ग्रह असेल, फॉर एक्झाम्पल इथे समजा रवी आहे, फॉर एक्झाम्पल मी आता इथे रवी लिहिलाय मी, फॉर एक्झाम्पल इथे रवी असेल तर मंगळाच्या लाभात रवी आहे, म्हणजे मग हा लाभयोग झाला. बरोबर, मंगळाच्या लाभात रवी आहे. आणि आता जेव्हा आपण एखाद्या स्थानाचा विचार करतो तेव्हा ते स्थान लग्न स्थान आहे असं धरायचं, ते स्थान लग्न स्थान असं आहे असं धरायचं आणि मग विचार करायचा. बरोबर, इथे आता हे लग्न ऑटोमॅटिक आहेच, त्यामुळे ह्याचा रवीचा मंगळाशी लाभयोग झालाय. बरोबर, हम्म. आता दुसरं स्थान आहे धनस्थान. आता धनस्थानाच्या लाभात कोणते ग्रह आहेत सांगा. आता हे धनस्थानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते धनस्थान हे लग्न स्थान धरायचं आणि मग त्याच्या हर्षल आणि प्लुटो. कोण आहे? हर्षल आणि प्लुटो. हर्षल प्लुटो हे दोन्ही ग्रह राहूच्या लाभात आहेत. लाभात. हे आलं लक्षात तुमच्या? हो. इथे जसं रवी लाभात होता तसं ह्याच्या लाभात हे दोन ग्रह आहेत. तर परत रिपीट करा ना. म्हणजे आपण जो स्थान बघणार, जे स्थान बघणार ते प्रत्येक स्थान आपण लग्न स्थान म्हणूनच बघायचं का? हा, मी आता धनस्थानाचा विचार केला आपण. हा. धनस्थानाचा, तर धनस्थानाच्या लाभात कोण आहे? ओके. हे तिसरं स्थान बघायचं. हर्षल आणि 1, प्लुटो. 2 आणि 3 म्हणजे धनस्थानाच्या लाभात हे दोन ग्रह आहेत असं धरायचं. नाही पण ते मागे कसं घेतलं, म्हणजे ते कसं काउंट मागे केलं? कसं ते सांगतो. आता हे लग्न स्थान आहे हा. आणि हे लाभस्थान आहे. हो. तर वेळ आणि लाभ हे मागचं तिसरं स्थान, हे स्थान धरायचं 1, 2 आणि 3 म्हणजे रवी हा मंगळाच्या लाभात आहे. बरोबर, आता हे जर का लग्न स्थान धरलं तर ह्याच्या लाभात हे दोन ग्रह आहेत. ओके ओके ओके. बरोबर, बरोबर. म्हणजे दोन हे मागं जायचं आपण, म्हणजे हा, तिसऱ्या तीन घर खरी म्हणतो आपण. तीन मग घरं. हा. धरताना हे धरायचं 1, 2 आणि 3. फॉलो ना. आणि मागेच जायचं असं बघताना. मग मागे, कारण ते इकडनं मागे जातो ना आपण. तर तृतीय विचार करायचा असेल, गुरुच्या लाभात कोण आहे? मंगळ. मंगळ. गुरुच्या लाभात मंगळ आहे. बरोबर, आता चतुर्थ स्थानाच्या लाभात कोण आहे? राहू. राहू आहे. बरोबर, आता इथे तर काय कुठला ग्रह नाहीच आहे, त्यामुळे तो काय संबंध नाही. चंद्राच्या लाभात कोणी आहे का? नाही. चंद्राच्या लाभात कोणी नाहीये. चंद्र नेपच्यून दोघांच्या लाभात कोणी नाहीये. केतूच्या लाभात कोणी आहे? नाही. नाहीये, कारण इथे ग्रहच नाहीये. बुध शुक्राच्या लाभात कोण आहेत? चंद्र आणि नेपच्यून. चंद्र आणि नेपच्यून हे लाभात आहे. सर एक चूक झाली जरा. हो, दशम आणि लाभस्थानी दोन्ही ठिकाणी रवी लिहिले गेले, ते फक्त फॉर द टाइम मी लिहिला होता. अच्छा अच्छा, ओके ओके. तुमच्या लक्षात यायला आता हा खोडून टाकू. आता इथे काय ग्रह नव्हता म्हणून ते फॉर द टाइम मी लिहिला होता. ओके. म्हणजे बुध शुक्राच्या लाभात चंद्र नेपच्यून. नंतर रवीच्या लाभात कोण आहे? केतू. रवीच्या लाभात केतू आहे.
आणि हर्षल आणि प्लुटोच्या लाभात रवी 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 आहे. हे तुमच्या लक्षात आलं का? तर हा लाभयोग जो असतो हा साधारणपणे शुभ समजला जातो. लाभयोग शुभ समजला जातो. आता प्रथम वर्गाचे जे योग आहेत ते बघूया. नंतर दुसरा जो योग आहे तो केंद्र योग. कुठला? काय? केंद्र योग. केंद्र योग. केंद्र म्हणजे चौथं स्थान एकमेकाचं. आता आपण कुंडली जेव्हा बघितली तेव्हा ही मधली जी 4 स्थानं आहेत त्याला आपण केंद्र स्थानं म्हणतो. बरोबर? ही 4 स्थानं केंद्र स्थान आहेत. आता प्रथम स्थानाच्या सुरुवात केली तर मगाशी जसं लाभयोग पाहिलं तसं आता केंद्र योग बघायचं. पुढच्या स्थानात पुढच्या आणि मागच्या. आता हे 1 2 3 आणि 4 हे शनी आणि मंगळ केंद्र योग. हा केंद्र योग आहे. इथे शनी आणि मंगळ हा केंद्र योग आहे. तर हे कळलं नाही. आता केंद्र योग हा 4 स्थानं धरायची. 1 2 3 आणि 4 शनी आणि मंगळ यांचा केंद्र योग आहे. ओके, कळलं. हा चतुर्थ. हे पुढं हे धरताना पुढं जायचं ना, मागं नाही यायचं. ते मागे नाही जायचं, पुढे जायचं. हम्म. हा केंद्र योग आहे. शनी ओके. मंगळ केंद्र योग आहे. आता राहूचा केंद्र योग आहे का इथे कुणाशी? राहूच्या चतुर्थात नाही. कोणी नाही. नाहीये. त्यामुळे केंद्र योग नाहीये. बरोबर? तर गुरुच्या गुरुला चतुर्थात पण नाही. नाहीये. कोणी नाहीये. त्यामुळे तिथे काही केंद्र योग नाहीये. नाहीये. शनीचा चतुर्थात कोण आहे? चंद्र आणि नेपच्यून. चंद्र. चंद्र नेपच्यून आहे. तर शनीचा केंद्र योग चंद्र नेपच्यूनशी आहे. बरोबर? तर चंद्र आणि यांचा केंद्र योग कुणाशी आहे? चंद्र नेपच्यूनचा रवीशी. चतुर्थ आहे. तर ह्या रवी चंद्र नेपच्यून ह्या केंद्र योग झालेला आहे. बरोबर? आता केतूचा काही केंद्र योग आता इथे कुणाशी नाहीये. बुध शुक्रचा केंद्र योग कुणाशी आहे का? हर्षल आणि प्लुटो. प्लुटो. हा केंद्र योग केंद्र योग हा असा झाला यांचा केंद्र योग आहे. आता पुन्हा रवी आणि रवीच्या चतुर्थ स्थानात कोण आहे? मंगळ. मंगळ आहे. म्हणजे रवी मंगळ केंद्र योग आहे. म्हणजे हे जे केंद्रात जे ग्रह आहेत सगळे यांचा एकमेकाशी केंद्र योग आहे. हा. बरोबर? येस सर. केंद्र योग लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या? हो. चौथं घर धरायचं. त्या घरापासून मोजतो ते धरायचं पहिलं. 1 2 3 4 केंद्र योग. सर हर्षल प्लुटो आणि गुरुचा पण होतोय ना? हा बरोबर आहे. परफेक्ट. हर्षल आणि प्लुटोचा केंद्र योग कुणाशी होणार आहे? गुरुशी. ह्या दोघांचा केंद्र योग झाला. वाईट मध्यम चांगलाचे आपण पुढच्या जेव्हा रिडिंग घेऊ तेव्हा करूया. पण शक्यतो केंद्र योग अपग्रहांचा नसावा. अपग्रहांचा केंद्र योग असेल तर त्रासदायक असतो. ते आपण फल जेव्हा बघू पण हा केंद्र योग तुम्ही समजून घ्या.
बाण फुटतो ना. हा. हे लाभयोग बघितला आपण, केंद्रयोग बघितला, बरोबर. हो. सर एक विचारायचं होतं. हा. तुम्ही आता म्हणाला की पापग्रहांचा केंद्रयोग नसावा, तर आपले जे ग्रह लिहिले त्यातले कुठले ग्रह पापग्रह असतात? आता शुभग्रह आणि पापग्रह यांची मी आता तुम्हाला सांगून ठेवतो, हम्म. पण आता तो चॅप्टर अजून बघितला नाही, पापग्रह आणि हे. पण हे शत्रुग्रह जे आहेत एकमेकांना, हा. म्हणजे आता रवी हे आपण जे ग्रुप्स बघितले मागच्या वेळेला, हो हो. तेव्हा रवी आणि शनी हा. हे एक नंबरचे शत्रू आहेत, बरोबर. तर रवी शनीचा केंद्रयोग असला तर मग त्याला ते धोकादायक असत. तसंच शनी मंगळ सुद्धा शत्रूच आहेत. हे जे स्ट्रॉंग ग्रह जे आहेत रवी मंगळ शनी, हे पापग्रहात येतात. तर यांचं साधारणपणे हे केंद्रयोग जर का ह्यांचे झाले तर ते थोडे वाईट असतात ते पत्रिकेच्या दृष्टीने. तर केंद्रयोग शक्यतो नसावे. शुभग्रहांचा केंद्रयोग झाला तर काही खूप वाईट फळं मिळत नाही. पण 2 पापग्रहांचा केंद्रयोग झाला किंवा एक पापग्रह आणि दुसरा शुभग्रह, तरी सुद्धा शुभग्रहाची फळं तो डिस्टर्ब करतो. आता माझं टायमिंग आपण नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया कुठले योग वाईट आहेत आणि कुठले चांगले. पण हा केंद्रयोग तुमच्या लक्षात आला का? हो हो सर. युती हो सर. युती लाभयोग झालं, केंद्रयोग झालं. हो सर. आता पुढचा जो प्रथम दर्जाचा योग आहे तो पत्रिकेत अत्यंत शुभ मानला जातो. तो नवपंचम योग त्याला म्हणतात. नवपंचम योग हा अतिशय शुभ. नवपंचम एखाद्या पत्रिकेत असेल तर तो शुभ योग धरायला काही हरकत नाही. आता इथे प्रथम स्थानापासून आपण नेहमी सुरुवात करतो, त्यामुळे आता प्रथम स्थानात मंगळ आहे. आता नवपंचम म्हणजे मंगळापासून 9वं घर. मंगळापासून 9वं घर मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 हे 7वं आपण ऑटोमॅटिकली पाहिलं. 8 आणि 9 हे मंगळापासून 9वं घर जे आहे, म्हणजे हे कुठलं स्थान आहे? 9वं स्थान. हो. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? भाग्यस्थान. भाग्यस्थान. हे मंगळापासून हे 9वं स्थान आहे, बरोबर. त्याचा मुद्दाम जर बाण काढतो इथे, आणि ह्या स्थानापासून जर का सुरुवात केली मोजायला तर 1 2 3 4 आणि 5 हे नवपंचम. म्हणजे इकडनं 9वी रास आणि इकडनं 5वी रास. लक्षात आलं का? 1 2 3 4 5 6 7 7 तर बाय डिफॉल्ट इथे येतच आहे. 8 आणि 9 हे बुध शुक्र हे मंगळाच्या 9मात आहे, आणि यांच्यापासून 1 2 3 4 आणि 5 मंगळ 5वा आहे. म्हणजे हा नवपंचम योग झाला. हा एक प्रकारचा शुभयोग धरला जातो आणि हा चांगला योग आहे. हा नवपंचम योग झाला या पत्रिकेमध्ये मंगळ आणि बुध शुक्राचा. बरोबर आहे, लक्षात आलं? पुढच्या अर्थ बघूया, तर तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. सर पण मंगळ वाईट ग्रह आहे तर मग तो तरी चांगला योग का?
तरी तो चांगला धरला जातो, कारण हा नवपंचम योग जो आहे हा शुभ योग धरला जातो. ओके. हा हा यांचा फळ चांगली मिळायला परिणाम त्याचा चांगला होतो. हा एक प्रकारचा शुभ योग आहे. आता राहू दुसऱ्या घरात राहू आहे. आता राहूचा नवपंचम योग होतोय का कोणाशी हे बघा. आता राहू पासून मोजत जायचं. 1 2 3 4 5 6 7 हे ऑटोमॅटिकली 7वं आलं बरोबर. 8 आणि 9 म्हणजे रवी हा राहूच्या पंचमात. नववात आहे. हा. नववात आहे. हो हो हो. राहू पासून मोजला तर हा 9वा, काही हो. 7वं 8वं आणि 9वं आलं. आणि रवी पासून मोजत गेला तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे राहू रवीच्या 5व्या स्थानात आहे आणि रवी हा राहूच्या 9व्या स्थानात आहे. म्हणजे रवी आणि राहूचा नवपंचम योग. नवपंचम योग आहे बरोबर. आता पुढचं बघायचं आपल्याला. तर तृतीय स्थानात गुरु आहे. आता गुरुपासनं 5वं स्थान बघूया आपण आधी पहिलं बरोबर. तर राहूच्या 5व्या स्थानात कोणीच नाहीये, त्याला आपण स्किप केलंय. आता गुरुच्या 5व्या स्थानात कोण आहे. 1 2 3 4 5 म्हणजे चंद्र नेपच्यून हे गुरुच्या 5व्या स्थानात आहे बरोबर. आणि चंद्र नेपच्यून हे गुरु आहे चंद्र नेपच्यूनच्या किती स्थानात आहे ते बघूया आपण. 9व्या आहे ते ना. 1 2 3 4 5 9व्या. 6 9व्या. म्हणजे गुरु आणि चंद्र नेपच्यून यांचा काय आहे नवपंचम योग आहे. लक्षात आलं ना. नाही सर, म्हणजे सर पण गुरु बरोबर आता क्लॉकवाईज आपण 5वं धरलं आणि पहिल्यांदा आपण सगळे 9वं घर हे क्लॉकवाईज धरत होतो. म्हणजे काय झालं की इथे 5व्या स्थानात काही ग्रहच नाही. आपण मोजत गेलो 1 2 3 4 5 5व्या स्थानात ग्रहच नाही. त्यामुळे हे स्किप झाला. 6 7 8 आणि 9. पण आता इथे 5वं स्थान मोजायचं दरवेळेला. राहूच्या सुद्धा 5व्या स्थानात कुठलाच ग्रह नाहीये. तुमचा पॉइंट अगदी व्हॅलिड आहे. म्हणजे नवपंचम योग हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही पद्धतीने बघायचा का. हो हो हो. हा. आपण पहिल्यांदा नवम बघत होतो आणि मग त्याच्या पुढे 5 करत ना असं. नवमवरती आपण जंप मारली कारण 5व्या स्थानात काहीच नव्हतं, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली पुढे गेलं. आता हे 5व्या स्थानात बघायचं नाही कारण ह्याच्यापासून 9वा गुरु आहेत ना. आलं का लक्षात. 1 2 3 4 आणि 5 आणि पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे चंद्र नेपच्यून आणि गुरु यांचा नवपंचम योग आहे. हो कळलं बरोबर. आता इथे पंचमात आणि षष्ठात कुठलाच ग्रह नाहीये. तसंच आता चंद्र नेपच्यूनच्या पंचमात कोण आहे का. सर शनीच्या पंचमात तर आधी शनीचा आहे ना केतू. नाही आता जस्ट आपण आता थोडे पुढे जातोय. चंद्र नेपच्यूनच्या 5व्या घरात कोणी आहे का. नाही. त्यामुळे तो काही येणार. आता चतुर्थ स्थानात शनी आहे. आता शनीपासून 5वं घर मोजायचं. शनीपासून 5वं घर कुठलं आहे आता. 1 2 4 5 शनी आणि केतू बरोबर. शनी आणि केतू. आता तसंच पुढे जाऊ आपण. 6 7 8 आणि 9 हे शनी
हर्षल प्लुटो हा एक नवपंचम योग आलाय आणि शनी केतू हा एक नवपंचम योग आहे. तर हर्षल प्लुटोच्या 5व्या घरात शनी आलेले 1 2 3 4 5 आणि पुन्हा केतूच्या 9व्या स्थानात शनी आहे. कारण केतूच्या 7वं स्थान हे आहे 8वं 9वं म्हणजे ह्या तिघांचा नवपंचम योग झालाय. ओके. सो शनी केतू आणि हर्षल आणि प्लुटो. ओके. हे नवपंचम योगात आले. शनी बरोबर. आता चंद्र नेपच्यूनचा आता ऑलरेडी डिसाइडेड की पंचमात कोणी नाहीये, नवमात गुरु आहे. म्हणजे परत बघायची काही वेळ नाही येणार. बरोबर आहे. आता केतू केतू पासून 5वं घर बघायचं. 1 2 3 4 आणि 5 हे केतू पासून 5वं घर हे आहे हर्षल प्लुटो. हर्षल प्लुटो केतू यांचा नवपंचम योग झालाय. हे 5वं स्थान झालं. 7 8 5 6 7 8 9 शनी केतू आता डिसाइड केलाच आहे. हे 3 हा त्रिकोण नवपंचम योगाचा झाला. जेवढे नवपंचम योग पत्रिकेत असतात तेवढे पत्रिकेचा दर्जा उंचावतो. आपण पत्रिकेचा दर्जा जेव्हा बघू त्यावेळेला नवपंचम योग जेवढे पत्रिकेत जास्त तेवढा पत्रिकेचा दर्जा वाढलेला असतो. आता बुध शुक्र आता बुध शुक्रच्या 5व्या स्थानात कोण आहे शेवटी आला आता मंगळ. 2 3 4 5 मगाशीच आपण बघितलं की मंगळ बुध शुक्र हा नवपंचम आहे. आता बुध शुक्रच्या 9व्या स्थानात कोणी आहे का? नाही. 5वं झालं. नाही 6 7 8 9 नाही. आता ऑटोमॅटिकली इथे आपल्याला जाणवलाच असता इथे कोणीच नाही. त्यामुळे नवपंचम योग नाहीये. नाही. रवीच्या 5व्या स्थानात मगाशीच आपण बघितलं. रवीच्या 5व्या स्थानात कोण आहे? 1 2 राहू. मगाशी आपण राहू पासून जेव्हा काउंट केलं तर रवी राहू हा नवपंचम योग आहे. आणि रवीच्या 9व्या स्थानात कोणी आहे? रवीच्या 9व्या स्थानात हे 5वं स्थान झालं. 6 7 8 आणि 9 रवीच्या 9व्या स्थानात कोणी नाहीये. त्यामुळे आता वी हॅव फिनिश्ड ऑल सगळी स्थानं आणि ग्रह आपण बघितले. हे नवपंचम योग असे मोजायचे. जेवढे जास्त नवपंचम योग असतील तेवढा पत्रिका जास्त पॉवरफुल होईल आणि त्याची फळं चांगली मिळतील. म्हणजे आता आपण काय काय बघितलं तर प्रत्येक ग्रह चतुर्राशीत आहे का मित्र राशीत आहे ते पाहिलं. नंतर प्रत्येक ग्रहाच्या दृष्ट्या पाहिल्या कुठल्या स्थानावर आहेत त्या आणि योग पाहिले. योग मध्ये आपण पाहिलं लाभयोग, केंद्र योग पाहिला, आता लाभ योग पाहिला, केंद्र योग पाहिला आणि नवपंचम योग पाहिला. तर दुसरा चौथा प्रतीचा चौथा योग जो आहे जो प्रथम दर्जाचा आहे ह्याच्यात मोडतो. तर आता कदाचित आपल्याला वेळ लागेल त्यामुळे आता आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चर मध्ये पुढचे योग बघूया. अजून 5-6 योग आहेत पण हे तरी आता 4 आपले मोठे कव्हर झाले टॉपिक्स. हा बोर्ड मी असाच ठेवतो म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला हेच ग्रह दिसतील आणि हेच दिसतील सगळे. हा बोर्ड काय फक्त मी ते एरोज जे केले ते मात्र पुसून ठेवतो सो दॅट तुमच्या परत पत्रिका काढत बसायला नको. काय तर अजून तुम्ही 2 पत्रिका ड्रॉ करून ठेवा सेम स्टाईल म्हणजे तुम्हाला ते एरो करता येतील आणि खूप विस्पीड होणार नाही पुढच्या लेक्चरला. ठीक आहे ना. आता एवढ्यावरती कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा.
अदरवाईज मग आपण मीटिंग संपूया. आत्ताच विचारा, एकाने विचारलं तर दुसऱ्याने त्याचा फायदा होईल आणि लगेच शंका निरसन होऊन जाईल. सर, एक मागच्या ह्याच्यातला परत करा थोडस, पण लाभस्थान आणि हे परत सांगता, भाग्यस्थान कुठलं, लाभस्थान कुठची ती? हा, हे लाभ योग जो आहे ना, तो ज्या स्थानापासून आपण विचार करतो ते स्थान लग्न स्थान नाही म्हणून नाही धरायचं. सर, नाही, आपण इकडे जेव्हा म्हणतो की हे लाभात आहे किंवा भाग्यात आहे, तर ती हो. पत्रिकेतली पहिल्या याला सांगितलं होतं आय गेस, पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये, की लाभस्थान कुठली किती आणि नंबर? भाग्यस्थान. ते लाभ किती स्थान नंबरला लाभ, किती नंबरला लाभ आणि किती नंबरला भाग्य असं पाहिजे 9 प्रत्येक आणि याला. आणि 11. काही व्ययस्थान असं ते परत सांगतात. हा, बर. हे जे आहे ना, हे व्ययस्थान आहे. तर हे लग्न स्थानाचं व्ययस्थान आहे आणि हे लाभस्थान आहे. आता आपण द्वितीय स्थानाचा विचार केला तर द्वितीयशाचं व्ययस्थान कुठलं आलं? हे आलं. अच्छा. हे व्ययस्थान आलं. म्हणजे थोडक्यात जर का आपण विचार केला तर वृश्चिक राशीचा स्वामी लग्नात आहे, पण तो वृश्चिक राशीच्या ह्याच्यात व्ययात आहे, नाही म्हणजे द्वितीय व्ययात आहे स्वतःच्या. हे व्ययस्थान धरायचंय. आता ह्याचं जे व्ययस्थान आहे ते हे धरलं जाईल मागचं. ओके, म्हणजे ह्याचं मागचं आधी व्ययस्थान हे असं ते धरलं जाईल. ओके. व्ययस्थान. लाभस्थान हे 3 मागे जायचं, हा, बरोबर ना? लाभस्थान 3 मागे. बरोबर. सर, एक असा प्रश्न होता की हे जे लाभस्थान किंवा म्हणजे लाभयोग, केंद्रयोग किंवा नवपंचम योग, तर हे हो. आता आपण सगळं पाहिलं, पण याच्यामध्ये असं काही असतं का की हे 2 ग्रह आला की तो लाभयोग चांगला असतो किंवा तो केंद्रयोग, जसं तुम्ही म्हणाला पापग्रहांचा केंद्रयोग असू नये, असे काही हो. ठोकताळे असतात का याच्यात? हो, आहेत ना. ते पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगेन तुम्हाला. बरं, हे बरं. शुभ ग्रहांचे लाभयोग, शुभ ग्रहांचा नवपंचम योग, म्हणजे असे 2 चांगले, म्हणजे ते पुढच्या ह्याच्यात मी कव्हर करतो ते सगळे. हो, ठीक आहे, ठीक आहे. ओके. म्हणजे सर, एखादं वाईट या योग या प्रकारात त्या जर डिग्री जर अगदी म्हणजे कमी असतील वगैरे, तर त्या याच्यात त्याचं मग बळ कमी होतं का, काय फरक पडतो का त्यांनी? आता डिग्री वाईज मी आता घेतलं नाही कारण खूप कॉम्प्लिकेटेड होईल, पण आता हा योग धरायला काही हरकत नाही. डिग्री वाईज योग असेल तर तो जास्त पॉवरफुल होईल. डिग्री वाईज जर का असेल तर मंगळ समजा इथे 10 डिग्री आहे आणि बुध शुक्र सुद्धा इथे 10 डिग्री आहे, तर हा खूपच पॉवरफुल योग झाला. ओके. हा खूपच पॉवरफुल योग झाला. तसंच गुरुचा इथे समजा गुरु 6 डिग्री आहे आणि बुध शुक्र समजा इथे पुन्हा 6 डिग्री आहे, तर गुरुची पूर्ण दृष्टी बुध शुक्रावर आहे. म्हणजे बुध शुक्रची पूर्ण दृष्टी गुरुची असल्यामुळे आता गुरु धनु राशीचा आहे, म्हणजे पॉवरफुल आहे आणि बुध शुक्राची दृष्टी आहे, त्यामुळे बुध शुक्राला जरी काही मनात आलं तरी काही गडबड करणार नाही, कारण गुरुची दृष्टी असल्यामुळे ओके. प्रॉपरली. ते आपण जसं पुढचं ऍडव्हान्स बघत जाऊ तसं मी तुम्हाला सांगेनच. पण आता तरी हे योग तुमच्या लक्षात आले, मग पुढचे अजून 5 एक योग आहेत ते मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करेन. थँक्यू सर. हा, येस. थँक्यू आता सर. आपण पुढच्या मंगळवार आता अल्टरनेट म्हणतोय, म्हणजे 18-19 ला येईल आता, बरोबर ना? 18 तारखेला मंगळवार आहे मेच्या. हो.
आणि 19. 18 मे. 18 आणि 19 आपण हे करू. तुमचं योग घेऊया. चालेल सर. हो. ओके ओके ओके. तर मी क्लोज द मीटिंग. सर. मीटिंग संपूया मग आपण. थँक्यू सर. थँक्यू सर. हे अजून एक विचारायचं होतं की इथे जी लोक आहेत त्यातली बुधवारी कोणाची क्लबची मीटिंग आहे का? हो, आमची असते शनिवार वाड्याची. हा, ओके ओके. शनिवार वाड्याची. टायमिंग काय आहे त्याचं? साधारण 7:30 ते 9 वाजता. 7:30 ते 9. बरं. हा. तर मग गौरीताई आपण जरा हे सांग, याचा विचार करूया आणि पुन्हा लिंक देता येते की नाही ते पण ते आता आपल्याला शरद त्यांच्याशी बोलायला पाहिजे. काय झालं? त्याच्यानंतर मग आपण डिक्लेअर करू शकतो. ओके. असं झालं होतं की कालच्या मीटिंग मध्ये काही लोकांनी असं सांगितलं की 15 दिवसाची गॅप खूप होते. आम्हाला मग ते कधी कधी 15 दिवसामुळे विसरायला होतं लिंक लागण्याच्या दृष्टीने. तर आपण दर आठवड्याला घेतलं तर काय होईल? मी त्याला सांगितलं की दर आठवड्याला घेतलं नाही आपण, कारण काही लोकांच्या मीटिंग असल्या तर मग त्या बुडतील, म्हणून अल्टरनेट आपण मंगळवार बुधवार असं ठेवलंय. पण जर का आपल्याला शक्य असेल तर मी म्हटलं की मग एखादा, आता समजा आज मंगळवार बुधवार घेतलंय तर पुढच्या आठवड्यात फक्त बुधवारी एकच दिवस घ्यायचं, म्हणजे लिंक त्यांची तुटायला नको म्हणून. तर असं काही आपल्याला करता आलं, लिंक पाठवता आली. आता शनिवारची 9 वाजे पण मीटिंग असते, मग 9 ते 10 मीटिंग ठेवली तर चालेल का, किंवा असा काहीतरी आपल्याला विचार करायचा आहे. तर थोडी तर पाहिजे आपण ग्रुपवर आधी आपल्या लिंक पाठवणं सुरू होईल ते बघूया आपण, आणि मग डोळे साहेबांशी बोलूया किंवा हे पॉसिबल आहे का, आणि मग आपण प्रपोजल बघूया. हो हो. हा, तर ते फॉर टाइमिंग आपण 18-19 ठेवूया. हो, चालेल. हा, पुढचा अल्टरनेट मंगळवार. ओके रेकॉर्डिंग स्टॉप करतो. रेकॉर्डिंग थांबवतो. रेकॉर्डिंग थांबवा. हो. थँक्यू सो मच. थँक्यू.